नमस्कार, मनीषा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला कोलंबी फ्राय करून दाखवणार आहे। हे मी कोलंबी घेतलेली आहे। हे बघा, हे मी सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये इथे एक काळा धागा असतो, तो पण काढून घ्यायचा आणि 3-4 वेळा धुवून घ्यायचंय। हे मी आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। हे ना मी आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची टाकली होती। हे बारीक करून घेतलेलं आहे। ह्यातलं मी थोडं आता ह्याच्यामध्ये टाकते। जिरा पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, लावून घ्यायचं याला असं। हे लावून झालेलं आहे। हे आता अर्धा तास ठेवून द्यायचं। लिंबू लावायचा राहिला होता, आता अर्धा लिंबू पिळून घ्यायचा। हे आता अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं। हे कोळंबीला मसाला लावून ठेवला होता ना, अर्धा तास झालाय। आता ना मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडीशी मिरची पावडर, हळद, मी थोडंसंच मीठ घेतलेलं आहे। आता हे सगळं मी एकत्र करते। इथे तेल गरम करत ठेवलंय। ते कोळंबी घ्यायची, असं पीठ लावायचं याला। आता हे एक एक असं तेलात सोडायचं। स्लो गॅसवर फ्राय करायचं। त्याचं पलटी करायचं असं एक 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 एक, दोन्ही साईडनं असं भाजून घ्यायचं। कोळंबी फ्राय झाले, मी आता काढून घेते। कोलंबी फ्राय करून झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।